आज झालेला बृहन्मुंबई जिल्हा पोलीस 2026 चा पेपर, त्याचं सोल्युशन आज आपण घेऊयात. प्रश्न मिश्र स्वरूपाचा होता, म्हणजे कोणत्याही विषयाचा प्रश्न कुठे विचारलेला होता. सुरुवातीला गणिताचा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? पाठ सगळ्यांचं. 25 मूळ संख्या, 4 4 2 2 3 2 2 3 2 1, सगळ्याची बेरीज 25. पर्याय क्रमांक सी. दुसरा प्रश्न आहे, 12 गुणिले 18 बरोबर 216. तर 1.2 गुणिले 1 बरोबर किती? 1.8 बरोबर किती? हेच उत्तर येणार आहे. फक्त आपल्याला दशांश द्यायचे. दशांश किती आहेत? 1 आणि 2. पॉईंट नंतर 2 अंक सोडायचे. उत्तर येईल 2.16. पर्याय क्रमांक 4. पुढचा तिसरा जीएसचा प्रश्न होता, भारताचे पहिले अणु ऊर्जा केंद्र कोणते? तारापूर. पर्याय क्रमांक ए, तारापूर. उष्णता नेहमी कोणत्या दिशेने प्रवाहित होते? बघा, उष्णता ज्या ठिकाणी जास्त उष्णता आहे ती काय होते? जिथे कमी उष्णता आहे तिकडे जात राहते. बरोबर, म्हणजे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. पर्याय क्रमांक बी, जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. प्रश्न 5वा मराठीचा होता, बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार कोणते? कृदंत. कृदंत म्हणजे काय? धातुसाधित. धातुसाधित म्हणजे काय? क्रिया असते, पण ती कशी असते? अपूर्ण असते. अपूर्ण क्रिया. बोलताना लिहिताना, बोलली ही क्रिया आहेत, पण त्या कशा आहेत? अपूर्ण आहेत. त्याला म्हणायचं कृदंत किंवा धातुसाधित. पुढचा राजमार्ग. विग्रह काय? राजाचा मार्ग. जसं राजपुत्र राजाचा पुत्र, राजमार्ग राजाचा मार्ग. कोणता समास? तत्पुरुष समास. 7वा बुद्धिमत्तेचा प्रश्न होता, ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3 याप्रमाणे गुडविल हा शब्द कसा लिहाल? एबीसीडीचा क्रम. जी किती नंबरचा अक्षर आहे? अक्षर जी 7 नंबर, ओ 15, ओ 15, डी 4, डब्ल्यू 23, आय 9, 12 आणि 12. 7 15 15, 4 23 9. पहिलाच ना ऑप्शन 1. सर्व शब्द अर्थपूर्ण होतील असा पर्याय कोणता? प्रश्न 8 आहे बघा. बघा, सी के घेतला, ट्रॅक, फ्रेक. फ्रेक हा शब्द नाहीये, ट्रॅक होईल. मार्क शब्द मॅक पण नाही होत. डी घेतला तर ट्रेड, फ्रेडचं स्पेलिंग असं होत नाही. पुढं ट्रॅश, फ्रेश होते. क्रॅश, मार्श आणि मॅश सगळे बसतात. बरोबर. पर्याय क्रमांक सी, SH. कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? कदाचित तो उद्या गावाला जाईल. नाम आहे का? विशेषण. सर्वनाम आहे का? अव्यय येते. समजलं? कदाचित तो उद्या गावाला जाईल, अव्यय, क्रियाविशेषण. विज्ञानचा प्रश्न होता, आयनिक बंध कशामुळे तयार होतो? इलेक्ट्रॉनच्या हस्तांतरणामुळे, एकाकडून दुसरीकडे जाण्यामुळे इलेक्ट्रॉनचं हस्तांतरण. 11वा पुन्हा गणिताचा प्रश्न, एक माणूस पहिला 11 किलोमीटर अंतर 60 मिनिटात आणि पुढचं 22 किलोमीटर अंतर 30 मिनिटात कापतो. पहिल्या 11 नंतरचं 22 असं अंतर किती झालं? 33 किलोमीटर. आणि सुरुवातीला 60 मिनिटं म्हणजे किती तास? आणि नंतर 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. 1 तास आणि अर्धा तास म्हणजे किती झाला? 1.5 तास. वरती एक शून्य वाढला, पॉइंट गेला, वरती एक शून्य. 15 दुने 30, 3 राहिले, 15 दुने 30. सरासरी किती झाला? 22 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 1. 12वा पुन्हा गणिताचा प्रश्न होता, 13 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 130 होते, मात्र नंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी 23 असे नोंदवले गेल्याचे आढळून आले. तर त्यांच्या गुणांची योग्य सरासरी किती? बघा, 13 विद्यार्थ्यांची सरासरी काय होती? 130. 13 13 169,
म्हणजे 1690 गुण झाले होते. पण चुकून काय झालं होतं, एका विद्यार्थ्याचे गुण 32 होते, पण त्याला किती नोंदवले, 23 नोंदवले. किती कमी नोंदवले, 32 ऐवजी 23 नोंदवले, म्हणजे 9 कमी होते. 9 एक्स्ट्रा पाहिजे होते ना, म्हणजे आता अजून 9 वाढले. असे एकूण गुण किती होते, 1699 होते. विद्यार्थी किती आहेत, 13. 1699 भागिले 13, 13 13 169, 9 राहिला, 13 0 0 90 झाले, 13 7 78, 12 राहिले, 13 9 117, 130.69. पर्याय क्रमांक सी. पुढचा जीएसचा प्रश्न होता, भारतीय नौदलाच्या अखत्यारीत असलेली 2 विमानवाहू जहाजे कोणती आहेत? कोणती? INS विक्रमादित्य आणि विक्रांत. पर्याय क्रमांक डी. 14 पुन्हा जीएसचा प्रश्न होता, भारतातील सर्वात उंच शिखर कांचनजंगा किंवा कांचनजंगा म्हणतात. अनेकवचनी शब्द ओळखा. बी पासून बिया, गठ्ठा गठ्ठी व्हायला पाहिजे होतं, कांदा कांदे तारीख तारखा, पण बिया हा काय अनेकवचनी. पर्याय क्रमांक 1. चकचकाट, तो चकचकाट, बरोबर ना, पुल्लिंगी, तो चकचकाट. पुढचं, आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. आशिषचं वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे. पवनचे वजन गोविंदपेक्षा कमी आहे, पण जॅकपेक्षा अधिक आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक, मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. तर सर्वात जास्त कोणाचं? आशिषचं. पर्याय क्रमांक 4. एका रांगेत एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर रांगेत एकूण व्यक्ती किती? 17 अधिक 20 वजा 1 किती झाले? 36. वजा 1 काय करायचा? दोन्हीकडून पण मोजला म्हणून वजा 1 करायचा, 36. पुढचा प्रश्न 19 जीएसचा पुन्हा, पश्चिम घाट कोणत्या प्रकारचा पर्वतरांग आहे? कोणता आहे? ब्लॉक ना, ब्लॉक पर्वत. पश्चिम घाट हा ब्लॉक पर्वत आहे. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढं, अमर एका तासाला 20 पाने लिहितो. एका तासात 20 पाने लिहितो, तर त्याला 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागेल? एका तासात ऐवजी मिनिटात करू आपण, कारण पॉइंट मध्ये येईल. 60 मिनिटात 20 पानं, तर 45 पाने लिहिण्यास त्याला किती वेळ लागेल? 60 गुणिले 45 भागिले 20, 20 त्रिक 60, 3 15 3 12 13, 135 मिनिटं, म्हणजे 2 तास 120 मिनिटं आणि पुढचं 15 मिनिटं, 2.25 तास, 2 तास 15 मिनिटं. पर्याय क्रमांक सी एवढे लागते. 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले. 50 चं 5 मीटर कापलं तर किती तुकडे होतील? एकूण 10 तुकडे होतील. 10 तुकडे व्हायला काप किती घ्यावे लागतील? 10 तुकडे होतील, आणि काप एक कमी घ्यावा लागतो ना, 9 काप. मग 9 कापाला किती दिवस लागतील? 9 दिवस. पर्याय क्रमांक 2. 9 कापांसाठी 9 दिवस. ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे किती सांगितलं त्यांनी? आता बघा, हे केल्विन मापन श्रेणी असते. एक आपण अंश सेल्सिअस मोजतो, बरोबर का? आणि केल्विन मापन श्रेणी किती होतं? -273 अंश सेल्सिअस केल्विन मध्ये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 24वा, पूर्ण वर्ग नसलेली संख्या ओळखा. बघा बरं काय वाटतंय? पूर्ण वर्ग मध्ये काय असतात? दशांश ही 2च्या पटीत असतात. इथं 4 आहे, 2च्या पटीत आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. 3 दशांशानंतर 3 अंक येतात का कधी? पूर्ण वर्गात येत नाहीत. पर्याय क्रमांक 2. पूर्ण वर्ग नाही. दशांश नेहमी 2च्या पटीमध्ये असतात. याचं घनमूळ काढायचे. बघा, 74 088 चा आपल्याला घनमूळ काढायचे. एकक स्थानी 8 असेल तर किती होतो? 2 होतो. शेवटचे 3 सोडायचे, राहिला काय? 74. 74 च्या अगोदर कसं घनसंख्या कोणती आहे? 64, आणि 64चं घनमूळ किती? 4, म्हणजे संख्या झाली
42. 8 असेल तर 2, 2 असेल तर 8, 3 असेल तर 7, 7 असेल तर 3. बाकी सगळे आहे तेच येतात. शेवटचे 3 सोडायचे, राहिली संख्या 74. 74 मधून वजा होणारी घन संख्या 64 आणि 64 चे घनमूळ 4. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तुझ्या घरी कोण कोण आहेत? घरी ई प्रत्यय, तो आ सप्तमी, पर्याय क्रमांक सी. वात्रट या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? वात्रट. शांत नाही व्हायचं का? वात्रट शांत, सद्गुणी बने गुरुगुणी झाला असतं. वात्रट शांत. बघा प्रश्न जरा व्यवस्थित, पण शांत वाटतं मला. वात्रट शांत. बघू अजून यासारखे आलेले नाहीये. वात्रट शांत होईल. पुढचा गणिताचा प्रश्न होता 5000चा 5% बरोबर x चा 40%. हे इकडे व्यस्त करायचं तर x ची किंमत विचारली ना. 5000 गुणिले 5/100 गुणिले 100/40 बरोबर x. 100 गेला. 5 8 40, 8 7 48, 2 राहिले, 8 2 16, 4 राहिले, 8 5 40, 625. x बरोबर 625, पर्याय क्रमांक ए. 50 वस्तूंची विक्री किंमत 75 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी असेल तर शेकडा नफा किती? म्हणजे काय केलंय बघा, अगोदर 75 वस्तू घेतल्या आणि त्यातल्या विकल्या किती? 50च विकल्या. दोन्ही किमती समान झाल्या. म्हणजे 75 वस्तू समजा मी 1000 रुपयाला घेतल्या आणि विकताना 50 विकल्या 1000 रुपयात. माझे पैसे निघून आले. माझा नफा काय राहिला? वरच्या 25 वस्तू माझा नफा राहिला. मग 50 वस्तूवर मला 25 वस्तूंचा नफा झाला तर 100 ला किती? 100 गुणिले 25 भागिले 50. 50 दुने 100, 25 दुने 50% नफा. 50 वस्तू विकून 25 वस्तूंचा नफा राहतो. 10,000 आणि 800 रुपयांच्या 2 वर्षांची चक्रवाढ व्याज किती? 800 रुपये 10,000 म्हणजे 100 चे किती झाले? 110. असे 2 वेळा झाले. 2 वर्षात विचारले म्हणून. 1 2 3 4, 1 2 3 4. 11 गुणिले 11, 121 गुणिले 8, 8 1 8, 8 2 16, 8 1 8 आणि 1 9. 800 होतं, 968 झालं. म्हणजे चक्रवाढ व्याज किती आलं? 168, पर्याय सी. तो पुस्तक वाचतो. पुस्तक हा शब्द, पुस्तक काय कर्म आहे? नाही तर पुस्तक कर्म आहे. कर्माची विभक्ती काय असते? द्वितीय. सागरासारखे विशाल हृदय, समसमान सारखा परिजेविगत वाणी प्रमाणे जसे तसे. त्यामध्ये कोणता अलंकार असतो? उपमा अलंकार. सारखे शब्द आलाय, साम्यसूचक शब्द म्हणून उपमा अलंकार. 24 मजूर रोज 8 तास काम करून 14 दिवसात करतात, तर रोज 6 तास काम करून तेच कामे, समान कामे वरचं वाक्य वरती लिहायचं. 24 गुणिले 8 गुणिले 14 आणि खालचं वाक्य खाली 6 गुणिले 8. 6 चौक 24, 8 1 8, 8 1 8, 14 चौक 56. किती? 56 मजूर, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 34. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 आहे. 3 व्यक्ती सरासरी 60 म्हणजे एकूण वय किती असेल तिघांचं मिळून? 180. त्यांचं गुणोत्तर दिलंय 2 3 4. तिघांचं मिळून किती? 180. 2 3 5, 5 4 9. x बरोबर 180 भागिले 9. x बरोबर किती होईल? 20. मग पहिल्याचं 2x आहे म्हणजे 20 दुने 40, 3x 20 त्रिक 60 आणि 4x 20 चौक 80. तर सर्वात तरुण कोण झाला? सर्वात तरुण म्हणजे सर्वात लहान 40चा आणि सर्वात वयस्कर 80चा. यांच्यात फरक 80 मधून 40 गेले, 80 वजा 40 40. फरक कितीचा? 40 वर्ष, पर्याय क्रमांक सी. पुढचा
75 सेकंदाचे 15 मिनिटांशी गुणोत्तर किती? 75 सेकंद आणि 15 मिनिट. मग आता लहान एकक काय आहे? सेकंद. त्या सेकंदात करायचं. वरती 75 सेकंदच ठेवले आणि मिनिटाचे सेकंद करताना किती गुणावं लागतं? 60 ने गुणायचं. 15 एके 15, 15 पाच 75, 5 एके 5, 5 12 60, 1/12 म्हणजे गुणोत्तर आलं 1:12. पर्याय क्रमांक डी 1:12. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 तर परिघांचे गुणोत्तर किती? त्रिज्या, व्यास आणि परिघ यांचं गुणोत्तर काय असतं? समान असतं. समप्रमाणात असतात. हे सगळे कसे असतात? समप्रमाणात असतात. जेवढं त्रिज्यांचं गुणोत्तर 4:5 तेवढंच परिघांचं गुणोत्तर. म्हणजे त्रिज्या वाढली की परिघ तेवढाच वाढतो, त्रिज्या कमी झाली की परिघ कमी होतो. 267 बरोबर 156, 789 बरोबर किती विचारलंय ना? बघा, 2तून 1 गेला 1, 6तून 1 गेला 5, 7तून 1 गेला 6, मग 7तून 1 गेला 6, 8तून 1 गेला 7, 9तून 1 गेला 8, वजा 1 करायचंय. 678. पर्याय क्रमांक 1. 15 शर्ट 2340 रुपयांना विकले. बघा, विक्री किती दिली? 2340. 60 रुपये तोटा झाला. बरोबर का? 60 रुपये तोटा झाला म्हणजे खरेदी किती असेल त्याची? 2400 रुपये खरेदी असेल. 2400 रुपये खरेदी, 60 रुपये तोटा झाला, 2340 ला विकले. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? मग 2400 रुपये एकूण खरेदी आहे. किती शर्ट आहेत एकूण? 15. 15 एके 15, 9 राहिले, 15 7 90, 160 रुपये प्रत्येक शर्टची खरेदी किंमत. एका त्रिकोणाचा, त्रिकोण म्हटले कर्ण दिलाय म्हणजे तो कोणता त्रिकोण असेल? कर्ण आहे म्हणजे काटकोन त्रिकोण असतो. कर्ण 61 सेंटीमीटर आहे आणि एक बाजू 11 आहे, तर ही बाजू काढायची. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण 61 आहे, एक बाजू 11 आहे, दुसरी बाजू माहित नाही. 61 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 6 एके 6 चे दुप्पट 12 आणि 6 चा वर्ग 36, 37 21 बरोबर. आणि 11 चा 121 अधिक बाजूचा वर्ग. 37 21 मधून 121 वजा करू म्हणजे किती आलं? 3600 बरोबर बाजूचा वर्ग. दोन्ही बाजूंचा वर्गमूळ काढलं तर वर्गाचं वर्गमूळ बाजू होईल. आहे तेच सांगा. 3600 वर्गमूळ किती होईल? 60. म्हणजे ही बाजू किती आली? 60. पर्याय क्रमांक सी. दुसरी बाजू आली 60 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर अधिक 59 सेंटीमीटर. 12 आणि 59 71 सेंटीमीटर झालं. त्याचे काय करायचे? मीटर. मग बघा, मिली, सेंटी, डेसी आणि मीटर. 71 सेंटीमीटर बरोबर. 71 सेंटीमीटर आणि मीटर करायचे तिथं पॉइंट 0.71 मीटर. पर्याय क्रमांक डी. 41वा प्रश्न. क्रिकेट संघातील 7 पुरुषांचे वय 26, 25, 21, 29, 24, 28 आणि 22 आहे. सरासरी विचारले म्हणजे बेरीज करावं लागेल. 6 5 11 1 12, 12 9 21 4 25, 25 10 35. चले 3 1 2 3 4 5 6 7 7 2 14 3 17 आहे. बेरीज झाली 175. किती जण आहेत ते? 7. 7 2 14, 7 5 35. सरासरी झालं 25. पर्याय क्रमांक सी. एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. पुढचा नातेसंबंधावरचा प्रश्न होता. ए ही बी ची मुलगी आहे. ए कोण आहे? मुलगी आहे बी ची. सी ही ए ची बहीण आहे. सी ही ए ची बहीण आहे. बी ही डी ची मुलगी आहे. बी ही डी ची मुलगी आहे आणि ई हा सी चा भाऊ आहे. पुरुष असेल तर बॉक्स केला, स्त्री असेल तर गोल केला राऊंड. तर ई आणि डी मधील नातेसंबंध सांगा. बघा, ई कोण आहे? नातू.
मग नातू कुठं आलाय, इथंच आलाय, नातू आणि आजी. आता हे फिक्स माहित नाही आपल्याला, पण आता ऑप्शन कडे जायला लागेल आपल्याला. आजोबा एक आजी हे माहित नाही ना आपल्याला, पण ऑप्शन मध्ये काय ई कोण आहे, नातू. मग नातू आणि आजी, पर्याय क्रमांक डी. विसंगत पद ओळखा. हेक्टर, किलोमीटर, एकर आणि चौरस फूट. हेक्टर म्हणजे काय असतं, लांबी रुंदीवरून दिसतो थोडक्यात, म्हणजे क्षेत्रफळ असतं त्याचं, बरोबर. हेक्टर मध्ये. एकर मध्ये लांबी रुंदी मोजलेली असते, मिती मोजलेली असतात. चौरस फूट मध्ये पण लांबी रुंदी मोजलेली असते. किलोमीटर मध्ये सलग अंतर असतं, लांबीच मोजलेली असते फक्त, बरोबर. एकच मिती, किलोमीटर मध्ये एकच मिती, म्हणजे पर्याय क्रमांक बी. 43 ना. 44वा प्रश्न. बोट. बोट साठी काय वापरलाय, 2, 15, 1, 20, बरोबर का. बी चा 2, ओ 15 नंबर, ए 1 नंबर आणि टी 20 नंबर. तसा डिअर 4, 5, 1, 18, डी 4 नंबर, ई 5 नंबर, ए 1 आणि आर 18. तर टॉक टी किती नंबरचा आहे, 20, ए 1, एल 12 आणि के 11. 20, 1, 12, 11. पर्याय क्रमांक 1. अन्यायाच्या विरुद्धार्थी न्याय, खरे खोटे. पर्याय 1. हातास पाय म्हटले, पायास पोट म्हटले, पोटास डोळा म्हटले, तर मनुष्य कशाने चालेल, कशाने चालतो, पायाने. पायाला काय म्हटलंय, पोट. पर्याय क्रमांक बी, पोटाने. 8, 24, 12, 36, 18, 54, क्वेश्चन मार्क आणि 81. काय बघा बरं, 8 त्रिक 24, 12 त्रिक 36, 18 त्रिक 54, 27 त्रिक 81, तिप्पट. याचं अजून एक उत्तर निघतं बघा, पर्याय पण आहे, तर पर्याय क्रमांक 4 येते. आता बघा 8 आणि 4 बघा खाली तुम्ही, 8, 24, 12, 36, 18, 54, प्रश्नचिन्ह आणि 81, बरोबर. 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 8 काय होईल, 26. मग 24 आणि 12 नंतर 36 आणि 18, 54, 12 आणि 6 18, 18 आणि 6 सॉरी इथं नाही होत का, 54, 64, 74, 16 ना, 36 वाढतात का, नाही 36 नाही रे, 27 ना, नाही होत, पहिलाच होईल 27, हे नाही होत. फक्त एकच अक्षर सॉरी एकच संख्या मालिका होते, 2 होत आहेत, म्हणजे काय येईल 27 त्रिक 81. पुढचं, मुंबईवरून अहिल्यानगरला जाण्यास प्रत्येक 90 मिनिटाला एक बस आहे. सचिनला सकाळी 7 वाजता बस तारखानंतर गेल्यानंतर समजले की पहिली बस 25 मिनिटापूर्वी गेली. तो किती वाजता गेलाय, 7. पहिली बस त्याच्या अगोदर 25 मिनिटं, म्हणजे कितीला गेली असेल, 6:35 ला गेली. पहिली बस कितीला गेली, 6:35 ला गेली, तो 7 ला आलाय, बरोबर. तर नंतरची बस 6:35 ला बस होती ना, त्याच्यानंतर किती तासाने असते नंतरची बस, 1.5 तासाने, 90 मिनिटांनी. 6:35 नंतर 7:35 आणि 8 वाजून 5 मिनिटांनी. पुढची बस किती वाजता असेल, 8 वाजून 5 मिनिटांनी, 1.5 तासांनी. सियाने बिंदू ए पासून उत्तर दिशेला चालण्यास सुरुवात केली. ए बिंदू इथे, इथून उत्तरेला चालायला सुरुवात केली. 10 किलोमीटर चालल्यानंतर तिने उजवे वळण घेतले आणि बिंदू बी पर्यंत पोहोचण्यासाठी 7 किलोमीटर प्रवास केला. इथं बिंदू बी आहे, तिने पुन्हा उजवे वळण घेतले आणि बिंदू सी पर्यंत पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर गेली. इथं बिंदू सी. तर सियाने किती अंतराचा प्रवास केला, प्रवास विचारले. हे 10, 10 17, 17 5 22 किलोमीटर. पर्याय क्रमांक डी, हे नोंद काढायचा. पुढचा, दिल्या प्रतील कोणत्या 2 संख्येची अदलाबदल केली तर खालील समीकरण बरोबर येईल. बघा समीकरण काय आहे, 8 × 9 / 4 + 5 - 3 = 2.
2 आणि 5 ची अदला बदल केली आपण, समजा इथं 5 घेतला आणि इथं 2 घेतला, तर 8 भागिले 4 18, 18 आणि 2 20, 20 वजा 3 5 नाही येत उत्तर, पहिला ऑप्शन गेला. 9 आणि 2 ची अदला बदल केली, इथं 2 घेतला, तर 8 16 भागिले 4 4, 4 आणि 5 9, 9 वजा 3 6, 6 येत नाही. 8 आणि 4 ची केली, 8 आणि इथं 4 घेतला, 4 9 36 भागिले 8 भागाकारच होत नाही. 3 आणि 9 केला, तर बघा इथं 3 घेतला आणि इथं 9 घेतला, 8 24, 24 भागिले 4 6, 6 आणि 5 11, 11 वजा 9 2, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ऑप्शन जायचं याला. 51. भगतसिंग यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केंद्रीय विधानसभेत सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बॉम्ब टाकण्याची घटना कोणत्या वर्षी घडली? 1929, पर्याय क्रमांक सी. सिंधू संस्कृतीतील ग्रेट बाथ म्हणजे महास्नानगृहे, काय म्हणतात त्याला? महास्नानगृहे, बरोबर ना? कुठं? मोहेंजोदडो महास्नानगृहे. कोणते बंदर नदीमुखी रिव्हराईन पोर्ट म्हणून ओळखले जाते? कोलकाता ना, कोलकाता रिव्हराईन. इंग्रजी शब्दकोशातील क्रमानुसार खालील दिलेल्या शब्दाची मांडणी केल्यावर, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची यांची. स्मॉल बघा शब्द आहेत, स्मॉल, स्मार्ट, स्मॅक ना, स्मॅक आणि स्मॅश. एस एम एस सगळीकडे कॉमन आहे, बरोबर. नंतर काय आहे इथं? एल, इथं आर, इथं सी आणि इथं एस. अगोदर काय येतं? सी, नंतर एल, नंतर आर, मग स्मार्ट. स्मार्ट हा 3 नंबरला येईल, आपला तृतीय क्रमांक पर्याय 1. 1 1 2 2 3 3 4 4. आता काय येईल? 5 5 येईल, बरोबर. बी सी डी ई एफ जी एच आय जे 5 जे 5, पर्याय क्रमांक 4. नाईट हा शब्द ओ डी डी जी एम असा लिहिला जातो. डार्क हा शब्द जी ओ वाय सी असा लिहिला जातो. तर ग्रीन शब्द कसा लिहिला जाईल? बघा, एम एन -1, जी एच आय -2, डी ई एफ जी -3, डी ई एफ जी एच -4, ओ पी क्यू आर एस टी -5. 1 2 3 4 5, बरोबर. इथं बघा, सी बी -1, वाय झेड ए -2, ओ पी क्यू आर